समाज मानाची। सततच्या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागते। द्राक्ष हे वार्षिक पीक असून यासाठी पाऊस तसेच उष्णतेची गरज असते। मात्र यावर्षी सततच्या पावसाने द्राक्ष बागेची फळछाटणी घेण्यासाठी काडी परिपक्व न झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी सलगरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी व विचारपूस केली। बेभरवशाचा निसर्ग यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत। अवकाळी पावसाने या अगोदर बरेच नुकसान झालं होतं आणि आता सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। शासनाने आम्हाला कर्जमाफी किंवा मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तसेच बाळासाहेब होनमोरे यांनी थेट शेताच्या बांधावर येऊन भेट दिल्याने आम्हा सर्व शेतकऱ्यांना आधार मिळाला असे शेतकरी कैलास कोष्टी म्हणाले। यावेळी होनमोरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी केली। तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं शेतकऱ्यांसोबत आम्ही नेहमी आहोत असं आश्वासन दिलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण एकुंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर आप्पा शिंदे, कैलास कोष्टी, अशोक बंडगर, सहदेव कायपुरे, बबन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती विकास अधिकारी भोसले साहेब, सर्जेराव साबळे, संतोष होनमोरे, राजेंद्र कोष्टी, संजय कुमठेकर आदी शेतकरी उपस्थित होते। आज माझ्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये मी सलगरे या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली। या चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि पावसाच्यामुळे मुळ्या कजवा रोग, बुरी रोग अशा रोगांना सर्वच पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत। त्याचबरोबर द्राक्ष बागा ह्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून लावलेले असतात आणि फक्त शेतकरी उद्याच्या आशेवर जगत असतो। पुढच्या वर्षी फळ चांगले येईल, पुढच्या वर्षी फळ चांगले येईल आणि कर्ज फेडलं जाईल ह्या दृष्टीने तो जगत असतो। पण द्राक्ष बागा या चालू वर्षाच्या प्रचंड पावसामुळे खूप मोठ्या अडचणीत आलेल्या आहेत। काड्याच पक्व झाले नाहीत, त्यामुळे फळ छाटणीच करता येणार नाही अशी अवस्था झाली आहे। काही शेतकऱ्यांनी धाडस करून आता फळ छाटणी घ्यायला लागलेत, पण त्या फळ छाटणीच्या झाल्यानंतर काडी तयार होऊन त्याला किती फळ येतील ह्या शेतकऱ्यांना शासनता आहे। या शासनानं साधं ड्रीपचं सुद्धा पैसे गेल्या 2-2.5 वर्षापासून दिले नाहीत। कुठलाही खर्च शासन करत असताना फक्त आश्वासन द्यायला आहे। शेतकऱ्यांच्या नावावर मते मागतात। प्रत्येकजण म्हणतोय शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी आपल्याला अन्नदाता आहे, पण शेतकऱ्यांच्यासाठी वापर केला जातो पण शेतकऱ्यांच्याकडे बघितलं जात नाही। ह्या शासनाला माझे आव्हान आहे की खरं अन्नदाता शेतकरी आपला आहे आणि फक्त तुम्ही पहिल्यांदा शेतकऱ्याला जगवला की शेतकरी सगळ्यांना जगवतील अशी परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना वेळेत पाणी आणि स्वस्तात जर औषध आणि खत दिलं तर आज औषधाचा खर्च बघितला, खतांचा खर्च बघितला आणि मजुरीचा खर्च बघितला तर शेतकऱ्यांना शेती परवडत नाही असे झाले। ह्या वर्षी पावसाचं प्रमाण अति असल्यामुळे बागेंची शेती सध्या धोक्यात आलेली आहे। तरी काडी पक्वता मिळालेली नाही। काडी वट म्हणजे काय, पाणी अति झाल्यामुळं बागेंची पानगळ विथ काडी पिकण्याचं प्रमाण अतिशय प्रमाण कमी, त्यामुळं बागेंचं अगदी धोका आला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब होनमोरे साहेब यांनी आमच्या शेतीवर डायरेक्ट येऊन भेट दिली। मला वाटते पहिल्यांदाच आमच्या रानात डायरेक्ट येऊन भेट देणारे पहिलाच माणूस आहे। त्यामुळे त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो त्यांचे मनापासून। परत त्यांनी येऊन प्रत्यक्ष साहेब, बँकेचे साहेब, होनमोरे साहेब, परत आणि लोक त्यांनी येऊन भरपूर प्रमाणात म्हणजे आम्हाला आधार दिला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो। तुमच्या व्यथा सांगितल्या का? शेतकऱ्यांचे औषध महागाई, परत तुमचं हे औषधाचं प्रमाण, गेल्या वर्षी औषध 200 रुपयाला मिळणारे औषध जीएसटी मुळे 400-500 रुपये डबल टेबल प्रमाण गेलं। पण द्राक्षाचा दर आहे तिथंच आहे, बेदाण्याचा दर आहे तिथंच आहे। बेदाण्याचा दर वाढायला तयार नाही, द्राक्षाचा दर वाढायला तयार नाही, पण खर्चाती उत्पादन खर्च वाढत गेला। परत निसर्गाचा लहरीपणा याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान होत आहे। तरी थोडंसं
गव्हर्नमेंटनं लक्ष द्यावे असं मी विनंती करतो त्याला. ओके.